बंद कोण करू? मी राहू का झोपून? मी झोपतो रे बा. मग ऐक ना तू. मी झोपतो. ड्रायव्हर ते का मी म्हणे काहीच नाही त्याने विचार नाही. भाऊ गाडी कसं काय म्हणतो तू? काय माहित काय झालं पाहतोय ना काय झालं. टेक्निकल शिवाय गाडी काय चालू आता काय करायचं? रात्र इथंच काढू. उतरा ना बघू ना काय खाली उतरायला बघू इथं काय ना काहीतरी आपल्याला. गाडी लय काय झालं काय टायमावर. आता इथं काही पार गावला दिवसाला राहिला म्हणजे काही करणार ते पण पबजी उतर ना खाली. उतरतं का नाही रे खाली? लागला की गाडी बंद पडली तिथं आलं तिथं. बंदा बंदा काय यार गाडी पण आता बंद पडायची तुझ्या. चला पुढं साहेब भाऊ चालते बर चला मग. चला कुठे ते 2 महिने कुठे राहिले आपले असले असतील पोरीले बोलत. यार चला तुम्हाला यायचं का नाही चला पटकन. चला 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 काही नाही ते रेषाचं काय पण सोबत बोलत होता. अरे काय लावलं तुम्ही रे आयटम अरे बोलू लागते हो एमर्जन्सी साठी कवा कवा. इमर्जन्सी लावली तुम्ही. थांबा रे काय झालं ते पा कुठून कोणतरी यायला लागलं. काय झालं? थांबा थांबा बाबा. कुठं चालले? शेतात चाललो. काय अडचणी दिसून हा पोरा हो काय झालं? काय नाही बाबा आमची गाडी इथं थोडी बंद पडली होती तर आसपास इथं गॅरेज आहे का गाडी चालू करायला? गॅरेज काय एवढं माहित नाही बा हो म्हातारा माणूस आहे मी. मग आम्हाला राहायला जागा भेटेल का इथं कुठं? हा थोडं समोर जाऊन बघा जागा भेटेल तुम्हाला. चला मग पुढे येतो जाऊ मग. पाहू आता. चला, चला. पबजीचा किडा ही बॅग धर मी रात्र दिवस पबजी खेळतो बा तू माय धर. कुठल्या बापाच्या वयचा आहे सारख्यात बोल. धर रे. टाइमपास ना करून चला ना समोर. जाऊ दे बरं. ए ते पबजी बंद कर रे खेळणं. चाल बरं पहिले पुढं. झोप लागा लागली रात किती झाली. ओय थांबा रे. काय झालं रे? अरे रात्रीपासून चालत आहो. रात्रीचा दिवस झाला पण ते काही बंगला अजून दिसला नाही. अरे इतक्या वेळचा आपण चालू आलो आणखीन जसं चालू ना सापडेलच आपल्याला. चाल थांबा रे या लागलो मी. ए यार पबजीच्या किड्या तिकडे कुठं चाला इकडे वरी मरण. आला बापा एकदा. विश्वार भू बंगला चला. काय करायला तुम्ही इकडं? काय नाही ती मारायला आलो आम्ही. काय म्हणणार तू डबड्याचा बोल.
काय नाही, ते आमची गाडी बंद पडली. बर बर. हा गेट तो खोला मग येता. काय नाही दादा, आम्हाला इथं राहायचंय, राहायला जागा भेटेन का? एका रात्रीची गोष्ट आहे, मालिक पण येत नाही, पैसे बी येतात. बरं जाऊ द्या, देऊन टाकतो यायला रूम. तुम्हाला जर 24 घंटे जर थांबायचं असेल तर तुम्हाला 5,000 रुपये द्यावे लागतील. तिकडचे रेट सांगायला का घराचे रेट सांगायला? काय बरं? अरे नको बा, जाऊ दे. काय म्हणलं तू? काय नाही काय नाही. बरं या मग. ते पैसे पण देणार आहे. हा ऑनलाईन पेमेंट करतो. हो झाले. अवश्य. त्याच्या मायला ऑटोमॅटिक वाटते इथं. मग 5,000 दिले ना. चला सगळे एकदा फ्रेश होऊन घेऊ. बरोबर. ओके. काय झालं? कोणतरी पुणे दिसत नाही. दिसलं नाही इकडं. काय दिसलं? काय दिसलं? काय नाही नळ चालू काय. लाईट कम बंद केला. लाईट चालू आहे. पोलीस तर इकडे कोण घ्यायला लागलं विनाकारण? कोणतरी दिसलं तिथं. कोणी आज भ्रम झाला असेल भ्रम कुठे? झाला असता रे, आपण पोलीस लय नाही रात्रपासून ए, म्हणजे रात्रीपासून जागे आहे त्यामुळे भ्रम झाला असेल. पोलीस नाही तिकडं. आपला पबजी राहिला तिथं पबजी खेळत होते त्याच्या पोटचे. मला हाकायला जायचं. अरे जाय ना मग. कुठं जाऊ? असा जाय ना असा जाय. अरे तू का बाष्टवानी बसला? उठ नाही सांगणं का कुठं जायचं तर बसला बाष्टवानी इथे. अरे 5,000 रुपये दिले सक्की मा. आत्तानी तर पबजी न घेऊन आता 800 चड्डी. आणि तर संडासच नाही. आणि तर संडासच नाही. अरे तुला का आगायला संडासच पाहिजे काय? बाहेर जाय ना, जाय बाहेर होय. मी एकटा नाही जात, मपल्या संघ चाल. टेन्शन न घेऊन येतो तुझा संग. एवढा काय घ्यायला लागला तू बाहेर जायला? चालेल आपण दोघं जाऊ त्या संग. नाही रे भाऊ, मी नाही येत. अरे काय ना मग चांग जाऊ घेऊ 10 मिनिटात जाऊ. भीती वाटली, तिकडे कोणतरी दिसलं होतं त्या काळ्याने सोबत. कुठे ते काळ? चालेल त्या संग जाऊ. काय बाबा याचे हगाचे वांदे कुठे बी चाल बाबा. चालेल जाऊ तेवढं करू आम्ही त्याला मोकळं करू. अरे भाई तुझा सिक्युरिटी गार्ड कुठे गेला इथला? अरे त्याचा फोन आलता मला, तू घरी जेवायला गेला, आता तो काय येणार नाही. बर बर. टकलं कोणी? अरे कोण आहे? रावल्यानं जे पाहिलं ते खरं आहे वाटतं. हो. काय झालं तुझे? कौल एवढा पळत आला. काय झालं तुझे? काय झालं तुला इतका घाम फुटला? काय पाहिलं तू असं? आणि ते दोघं कुठे आहेत ते दोघं? अरे बाप, मला नाही माहिती तो कुठे ठेवला. अरे पण तो सोबतच तो होती ते. कोणी आलं पळून भाऊ. मी सांगितलं होतं तुम्हाला, तरी पण तिथं कोणतरी होतं. तुम्ही ऐकलेच ना, मी ते बाहेर आलेला. असं मुलगा आला का? मग आला का? हो आला आला. ती बिलं पण लगायला. अरे काही जेवढं घ्यायचं काम नाही, ती बसून घ्यायचं. दरवाजा लावून घेऊ तुम्ही आता.
अरे काय झालं होतं, कसं झालं होतं, काही सांगा तर सही. काहीच नव्हतं, आम्ही तिकडे हगात चाललो होतो. तिकडे बारकं पोरग आलतं आमच्या पुढं. तर ज्याला भेव वाटलं ते लगेच पळून आलो होतो मागं. मग तुमचे पोरग कुठं गेलं? ते पोरग नाही माहित कुठे गेलं. पण मला पण विचार पडला होता, ते वॉचमॅनने सांगितलं होतं जवळपास कोणतं गाव नाही, घर नाही. तेवढं रात्री आलं कस का पोरग ते, त्याचा विचार मला पण पडला आता. अरे तसं काही नाही, तुम्ही इनाकारण भ्याराले, तसं काही नसते. ज्याला दिसते ना त्यालाच समजते कशी फाटते, समजलं का? आणि ते तर पहिलेच भीतीला का, तिला भित्रे, पण तुला काय झालं भ्यायले? ज्याला दिसते त्याला समजते हो. तू ज्यावेळेस पाहिजे ना तर समजा कशी फाटण कशी पातळ लागेल. काय टेन्शन घेऊ नका सगळेजण, आज रात्रीचाच विषय, उद्या सकाळी आपण निघून जाऊ. आता सगळेजण झोपा शांततेने. झोपणार आहे.